मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, अक्षराला आणि तिच्या बाबांना काहीही बोलत असते, अगदी काहीही. खूप घाण शब्दात अक्षराला अक्षराच्या बाबांना बोलत असते. सगळं बाबांना सहन होत नाही. अक्षराला म्हणतात, अक्षरा अगं बाळा, तू इतके दिवस हे सगळं सहन करत होतीस. काय हे लोक, काय ह्यांची भाषा, तू आतापर्यंत आम्हाला सांगत होतीस आता आहे म्हणून. हे असलं अशा लोकांसोबत तू कशी काय राहत होतीस. तू हे सगळं आतापर्यंत का सहन करत होतीस. मला का सांगितलं नाही काहीच. या लोकांसोबत आपण बोलू शकत नाही आणि यांच्यासोबत कोण कसं जगू शकतं. घरातल्यांना संस्कार नाही, तुला या घरामध्ये मान नाही, किंमत नाही. असल्या घरात तू आतापर्यंत कशी राहिली, पुढे कशी राहणार. अक्षरा म्हणते, बाबा या घरामध्ये हे काहीही नसलं ना तरी अधिपती आहेत. का काळजी करू, सगळं काही चांगलं होईल. शांत व्हा आणि इथे बसा. म्हणते, चांडाळने का सांगते त्यांना बसायला आणि कशाला सांगते त्यांना बसायला. थेरड्या उठ, इथून निघा, इथून जा तुझ्या घरी. म्हणतात, जास्त बोलू नका नाहीतर. दुर्गी म्हणते, ए थेरड्या, काय करशील रे तू. एकीचा छळ केला म्हणून आमच्यावरती केस करशील का. मला धमकी देतोयस का. ती बाबांना ढकलून देते आणि अक्षराला हे सहन होत नाही. त्यांच्या कपाळाला लागलेलं असतं, त्यांच्या कपाळातून रक्त यायला लागतं. बाबांना उचलते आणि भुवनेश्वरी पण ताडकन उभी राहते, पण ती काहीच बोलत नाही. इरा अधिपतींना काय काय सांगत असते. म्हणतो, असं काही नसेल, मास्तरीनबाईंचा फक्त मित्र असेल तो. शेवटी मास्तरीनबाईंचं लग्न झाले तर त्या काही करणारच नाहीत. आहे तो मॅड छाप, मी त्याला भेटतो आणि त्याला बरोबर सांगतो. मास्तरीनबाईंचं लग्न झालंय त्याला माहिती नाहीये का. म्हणते, ते काही माहिती नाही, पण जिजू अहो ताईला किती टॉर्चर केलं तुम्ही लोकांनी. पेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तिचं बोलणं ऐकून घेतलं नाही तुम्ही. तुम्ही जे काही सारखं सारखं आई आई करत असताना त्यामुळे ती आतापर्यंत खूप टेन्शन मध्ये होती. या सगळ्याचा त्रास होत होता. तिचा मित्र आलाय ना त्यामुळे तिला खूप बरं वाटतं. ती म्हणतो, तुम्ही काही बोलू नका, मला माहिती की मास्तरीनबाई कशा आहेत ते. मला असेल पण असं काहीच करणार नाहीत. ते जिजू सॉरी, पण हे बोलू नये. अहो पण बोलावं लागतंय. अहो ताईच्या बोलण्यावरून आम्हाला हे सगळं स्पष्टपणे कळतंय. तिचा राग आहे भुवनेश्वरी मॅडमवर. ती कधी तर वाटतंय की तुमच्यावर सुद्धा तेवढाच राग आहे. दोघांवरती खूप राग आहे तिचा. ती या सगळ्यांचा विचार करतो तर इकडे बाबांना लागलेलं असतं. पंच्या कपाळातून रक्त येत असतं. तर त्यांना उभा करते आणि त्यांना कुठं लागले ते बघते. त्यांना स्वतःच्या पर्स मधलं पाणी देते. मोठमोठ्याने अधिपतीला आवाज देते. अक्षरा, धनाजी, आजी यांना मोठमोठ्याने आवाज देते. पाणी आणायला सांगते. पुन्हा पुन्हा अधिपतींना आवाज देते, आजींना आवाज देते, फिरते आणि म्हणते, काय गये, काय सारखं सारखं लावलंय अधिपती अधिपती. कळत नाहीये का अधिपती घरात नाहीये. म्हणते, तुम्ही आता मध्ये एकही शब्द बोलू नका, नाहीतर बाबांना काय झालं तर गाठ माझ्याशी आहे. तरी म्हणते, लागलंय ना आता त्यांना, मग घेऊन जा त्यांना घरी. एवढं लागलंय, उगीच वाद घालत बसला तिथे. म्हणते, भुवनेश्वरी मॅडम, आज तुम्ही जे काही केलं ना ते मी कधीच विसरू शकणार नाही. किचन मध्ये धावत जाते आणि बाबांसाठी पाणी घेऊन येते. बाबांना पाणी देते. बाबांना म्हणते, बाबा तुम्ही इथेच बसा, मी फर्स्ट एड किट घेऊन येते. वर आपल्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करते. हात धरते आणि तिला फरफटत खाली आणते. म्हणते, कुठे चाललीस, इकडे ये. म्हणते, तुमचं काय चालू आहे, तुम्हाला दिसतंय ना बाबांना केवढं लागलंय. फर्स्ट एड किट तरी आणू द्या. म्हणते, तुझ्या थेरड्या बापाला घेऊन जा, सणवार आहे आणि आजच्या दिवशी आमच्या घरात काही विपरीत नको व्हायला. धनाजीला आवाज देते आणि त्याला म्हणते, हिच्या थेरड्या बापाला आधी घराबाहेर काढ. बाबांना उचलण्याचा प्रयत्न करतो. अक्षरा म्हणते, थांबा, बाबांना हात लावण्याची काहीच गरज नाहीये. ती म्हणते, धनाजी तुला ऐकायला नाही आलं का. त्या थेरड्याला आणि बाहेर हाकलून दे. जे हात लावणार असतो. अक्षरा मोठ्याने किंचाळते आणि म्हणते, मागे वा, पुढे यायचं नाही. फर्स्ट एड किट आणण्यासाठी वर जात असते. तिचा हात धरते, दुर्गीला ढकलून देते आणि धावत वर निघून जाते. तिच्या मागे मागे जाणार असते. तरी दुर्गीला थांबवते आणि तिथेच थांब म्हणून सांगते. आपल्या रूम मध्ये जाते आणि फर्स्ट एड बॉक्स घेते. इरा अधिपतीला काहीही सांगत असते. ती म्हणतो, मास्तरीनबाई अशा का वागतात ना, मला काहीच कळत नाहीये. इरा म्हणते, हो ना जिजू, मला पण हाच प्रश्न पडलाय की ती अशी का वागतीये. नुसता रागराग करतीये ती. आहे मला आपल्या सासू सोबत नेहमी पटत नसतं, पण माझ्या सासू सोबत नाही पटत काही काही वेळेला. पण छोटे मोठे वाद होतात. एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काही भांडण वगैरे होतं ना ते तात्पुरतं असतं. पेक्षा त्याच्या आई बाबांबरोबर जास्त वेळ घालवते.
दोघी फिरायला जातो, नाटकाला जातो, पिक्चरला जातो, त्यावरती फिरायला जातो. तिचं तसं का नाही हे काहीच कळत नाही. भुवनेश्वरीचं नाव जरी काढलं ना तरी तिच्या कपाळावरती आटे येतात. एवढं बिघडवलंय भुवनेश्वरी मॅडमने तिचं. ती म्हणतो आमचे आईसाहेब खूप चांगले आहेत. त्यांनी कधी माणसं तोडली नाहीयेत. माणसं जोडण्याचा स्वभाव आहे. म्हणते पण माझी ताई तशी नाही ना, माणसं तोडण्याचा स्वभाव आहे. भुवनेश्वरी मॅडमचा एवढा रागराग का करते ना मला काहीच कळत नाही. त्यांना पाताळ यंत्री, कारस्थाने आणि अजून खूप काही बोलत असते. हे काही सहन होत नाही. अधिपती म्हणतो बाद झालं, मला नाही ऐकायचं हे काही. बाई माझ्याबद्दल काही बोललं असतं ना तर मी सगळं काही खपून घेतलं असतं. आई साहेबांबद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही. तो आता मला थांबवते. अधिपती म्हणतो बाद झालं, मला काहीच ऐकायचं नाहीये, मला जाऊ दे इथून. म्हणते मी तुम्हाला काही नाही बोलणार. तर एक रिक्वेस्ट आहे, मला हे जे काही सांगितलंय ते प्लीज कुणाला सांगू नका. तिला सांगितलं ना तर ती माझ्याबद्दल रागराग करेल आणि माझ्याशी भांडेल. आम्ही सख्या बहिणी आहोत ना आणि म्हणून म्हणते आमच्यामध्ये वाद नको. आम्ही सख्या बहिणी आहोत. ती म्हणतो नाही, माझ्यामुळे तुमच्यात भांडण नाही होणार. ती निघत असतो. इरा म्हणते जिजू तुमची पिशवी राहिली इथे. ती म्हणतो मास्तरीन बाईंसाठी काळी साडी आणली होती, हलव्याचे दागिने आणले होते, द्या आणि त्यांना सांगा की मी आलो होतो, तुम्हाला घरी घेऊन जायला आलो होतो. नाही वेळ गेलेली नाहीये, तुमची बॅग भरा आणि घरी या सांगा तुम्ही. त्यांना हे पण सांगा की बाद झाला आता ही सगळी भांडणं वगैरे बंद करा. ही सगळी भांडणं भरा आणि घरी या. तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आज जन्माची साथ आहे आमची. साडी द्या त्यांना आणि हा निरोप सुद्धा द्या. म्हणते अहो जिजू मी ही साडी देण्याचं काम करेल. ताई ही साडी नेसेल का नाही ते मला माहिती नाही. तो तरी पण तुम्ही त्यांना ही साडी द्याच. मला बघायचे की ते काय काय करू शकतात ते. एक मन म्हणतंय की त्या असं काहीच वागणार नाहीत. एक मन म्हणतंय की हो त्या अशा वागू शकतात. आणि आतापर्यंत एकही कॉन्टॅक्ट केला नाही ना, मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही, मेसेज केला नाही, काहीच केलं नाही. पण ते आतापर्यंत फोन वगैरे केला नाही आणि यापुढेही करणार नाही. तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही. अधिपती म्हणतो ठीक आहे जातो मी. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.